मनापासून शुभेच्छा। हॅपी होली। नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। आज होळी आहे, तर या रंगाच्या आनंदाच्या सणाच्या सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा। आणि आज खरं तर सगळ्याच घरात कामांची लगबग असते, थोडी साफसफाई असते, एक किचनमध्ये एक्स्ट्रा काम असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो पुरणपोळीचा सुगंध जो थोड्याच वेळात माझ्याही घरात येईल। आत्ता माझी कामं तेवढी झालेली नाही आहे। आज सकाळी काय झालं, आता मंडे आहे, होळीची सुट्टी नसते, रियाजचा ऑनलाईन क्लास चालू आहे आणि अश्विन गेलेत ऑफिसला। पण जायच्या आधी ना त्यांचं असं चालू होतं की जाऊ की नको जाऊ, जाऊ की नको जाऊ, कारण पुढच्या येणाऱ्या दिवसात मग त्यांना काम आहे, उद्याची सुट्टी तर असणार आहे। सो कोणी येणार आहे का हे सगळं विचारण्यामध्ये खूप वेळ गेला। आणि माझं असं असतं की ते कन्फ्यूज असले की मी सुद्धा कन्फ्यूज असते, म्हणजे आपण कन्फ्यूजच असतो। कारण ऑफिसला जायचं असेल तर सगळ्यात आधी मग किचनचं काम आवरावं लागतं, म्हणजे भाजी चपाती तरी झाली पाहिजे, आणि आज आंघोळ करून सगळं करायचं होतं। आणि नसेल जायचं तर मग आत्ता जो काही पसारा दिसतो, म्हणजे रोजचा जो असतो तो आपण आधी आवरतो आणि त्यानंतर मग आंघोळ किचनमध्ये जातो। सणाचा दिवस असला तरीही थोडीफार साफसफाई असतेच सकाळची। तर असं सगळं कन्फ्युजन होतं। फायनली अश्विन ऑफिसला गेले, माझं फक्त भाजी आणि चपाती झालेली आहे। आता पुरणासाठी मी डाळ लावलेली आहे कुकरमध्ये, भात पण शिजवायला ठेवते थोड्याच वेळात, आणि अशी कामांची सुरुवात मला करायची, म्हणजे किचनचं पण काम होईल आणि मला खूप सारी ना आवराआवर करायची आहे। हां, आणखी एक गोष्ट ज्याबद्दल मी पुढे बोलणारच आहे, पण एक थोडक्यात सांगते की तुझं घर सुंदर आहे म्हणून तू छान नीटनेटकं आणि ऑर्गनाइज ठेवते। तर ॲक्च्युली मला हे असं उलटं करावं असं वाटतं। माझं घर मी स्वच्छ नीटनेटकं ठेवते म्हणून ॲक्च्युली ते सुंदर दिसतं। ते असं उलटं नाही आहे की ऑलरेडी सुंदर आहे म्हणून मी ते सगळं करते। तर हा ना खूप मोठा गैरसमज आहे। आता मला बऱ्याचशा गोष्टी आवडत आहे। माझंही घर नेहमी काही ऑर्गनाइज्ड नीटनेटकं असं नसतं, ते रोज मी करत असते। कधीतरी कामं राहून जातात, जशी की मागच्या 3-4 दिवसापासून मी बोलले की माझी बरीचशी कामं राहिली आहेत, पण आत्ता मला असं वाटतं की घर जरा ऑर्गनाइज दिसलं पाहिजे। तिकडे पसारा आहे, डायनिंगवर पसारा आहे, बेडरूममध्ये आहे, आणि इथे ठीक आहे, हा तर 1 मिनिटाचा उचलणारा पसारा आहे, पण थोडीशी क्लिनिंग मला करायची आणि या बाबतीत ना मला थोडंसं बोलायचं सुद्धा आहे। बाकी हे सगळं आवरून झाल्यानंतर मग मी एकदा पोछा करेल, त्यानंतर पूजा, आणि मग त्यानंतर उरलेला स्वयंपाक। सो चला पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। काही दिवसांपूर्वी ना मी एक व्हिडिओ शेअर केला होता घराबद्दलचा, त्याला 1.5 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आलेत आणि त्यावर काही कमेंट्सही आल्यात। त्यावरच नाही, या आधीच्याही माझ्या घराबद्दलच्या व्हिडिओवर अशा कमेंट्स आल्या होत्या, जसं की तुझं घर सुंदर आहे म्हणून ॲक्च्युली तुला ते सुंदर आणि नीटनेटकं ठेवावं असं वाटतं, अशा काही जणी म्हणाल्या। पण खरं सांगू, मला हा एक मोठा गैरसमज वाटतो। म्हणजे आता आधीपासूनच घर सुंदर कसं काय असू शकतं, किंवा घर फक्त मोठं असेल तरच ते छान दिसतं असंही काही नाही आहे। आणि सुंदर दिसणं फक्त म्हणजे मोठी जागा किंवा महागडं फर्निचर किंवा भारी डेकोरेशन अशातला भागही नाही आहे। सुंदर दिसणं म्हणजे त्या घरामागची आपली भावना, मेहनत आणि आपली कंटिन्युटी। आता माझं घरसुद्धा सुरुवातीला 4 भिंतीच होतं, नुसतं रिकामं, ना सजावट ना काही वस्तू। पण त्या 4 भिंतींना घर बनवायचं ठरवलं, आणि हे काही एका दिवसात झालेलं नाही आहे। प्रत्येक गोष्टीसाठी वेळ लागतो, तसाच मलाही वेळ लागला। म्हणजे घर सजवणं तसंही एका दिवसाचं काम नाही आहे। हळूहळू थोडं थोडं करत, आज एक कोपरा, उद्या दुसरा कोपरा, परवा तिसरा, आणि कधी एखादी छोटीशी शोपीस, कधी पडदे, कधी कुशन कवर्स, कधी थोडं आवरणं। जसं जसं आपण हे करत जातो तसं तसं आपल्याला सुचत जातं। जसं नाही का, आपण स्वतःचा थोडासा शृंगार केला की आपला लुक किती बदलल्यासारखं वाटतं, तसंच घराचंही, म्हणजे एक एक गोष्ट जोडत जातो आपण आणि त्याचा लुक बदलत जातो। हो, मी हे नक्कीच म्हणेल की थोडाफार पैसा लागतोच, कारण अगदी रिकामं घर सुंदर नाही दिसत। पण त्याहूनही जास्त लागते ना ती म्हणजे आपली मेहनत। म्हणजे इथे काय छान दिसेल किंवा हा कोपरा कसा उठून दिसेल, त्यासाठी आपला प्रयत्न, काय काढून टाकायचं, काय ठेवायचं, हे सगळं ना वेळेनुसार कळत जातं। लोकांना फक्त ना कसं दिसतंय हेच दिसतं, त्यामागची मेहनत दिसत नाही, किंवा रोजची आवरावर थोडं थोडं डिक्लटर करणं,
कधी दमलो तर परत काही दिवसांनी नीट लावणं हे सगळं अजिबात दिसत नाही. यासाठी घर मोठंच असलं पाहिजे हा सुद्धा एक मोठा गैरसमज आहे. कधी कधी घरं मोठी असतात पण ते ऑर्गनाईज नसेल, अस्ताव्यस्त असेल तर तिथे बसावंसं सुद्धा वाटत नाही. आणि तेच एखादं छोटं घर असेल, त्यातला एखादा छोटा कोपरा जरी प्रेमाने सजवलेला असेल ना, तर तो कोपरा आपलं लक्ष वेधून घेतो, मन जिंकून घेतं. सुंदर घर म्हणजे परफेक्ट घर नाही आहे. माझंही घर काही नेहमी परफेक्ट नसतं. कधी पसारा असतो, कधी वेळ नसतो त्यामुळे, तर कधी थकवा आलेला असतो त्यामुळे. जसं मागच्या 3-4 दिवसापासून खूप अस्ताव्यस्त झालं होतं घर. पण फरक एवढाच आहे की मी प्रयत्न करते, दररोज नाही पण बरेचदा करत असते. कारण घर आपोआप काही सुंदर होत नाही, ते हळूहळू आपल्या प्रयत्नांनी सुंदर होतं. तसंच आम्ही सुद्धा हळूहळू करत हा एक आमचा आशियाना उभा केला. आठवणी, मेहनत, छोट्या छोट्या गोष्टी जुळल्या, खूप सारा वेळ घालवून त्यानंतर कुठे हे सगळं दिसतंय आता. म्हणून हा विचार सोडा की माझं घर मोठं नाही आहे म्हणून ते सुंदर दिसणार नाही, किंवा मोठं दिसणं म्हणजे सुंदर दिसणं नसतं. सुंदर दिसणं म्हणजे जपलेलं, प्रेमाने सजवलेलं आणि मेहनतीने सांभाळलेलं घरसुद्धा असतं. आणि हां, कधी-कधी नसते महागड्या वस्तू, शोपीस किंवा महागडे फर्निचर, पण तरीसुद्धा आपण सुख ना यालासुद्धा म्हणू शकतो, जेव्हा आपण आपल्याच घरात समाधानाने बसून म्हणतो की हां, हे घर माझं आहे, जिथे मी समाधानाने राहते आणि माझ्या घराला प्रेमाने जपते. हे सगळ्यात मोठं नाही आहे का? म्हणजे आपलं स्वतःचं घर असणं. बाकी आता मी जसं घर माझं हळूहळू सजवलं आहे, तसंच हळूहळू आपण सगळं आपलं घर सजवू शकतो. म्हणजे मी सुद्धा सगळ्या वस्तू काही एकदम घेतलेल्या नाही आहेत. आता जी काही मी आवराआवर केली किंवा ज्याची क्लिनिंग केली ना, म्हणजे ते शोपीस असू देत किंवा एखादी फ्रेम असू देत, ती वॉलवर लावलेली असू देत किंवा मग ठेवलेली असू देत, ती सगळी मी एक एक करून घेतलेली आहे. म्हणजे आज किचनचं एखादं सामान घेतलं तर 2-3 महिन्यांनी ती फ्रेम घेतली, त्यानंतर 1-2 महिन्यांनी आणखी एखादं शोपीस घेतलं, आणि असं करत करत आत्ता कुठे सगळं ना एकत्र दिसतंय. म्हणजे माझे सुरुवातीचे व्हिडिओ तुम्ही बघा, अगदी घर जेव्हा आम्ही इंटेरियर केलं तेव्हा फक्त इंटेरियर होतं, आणि त्यानंतर मग एक एक करत कुठे छान दिसेल काय, किंवा कुठे आम्हाला काय घ्यायचं आहे, हे सगळं ना विचारपूर्वक आम्ही विचार करून सगळं केलेलं आहे. बाकी सोफ्यामुळे म्हणा, किंवा हा जो सेंटर टेबल आहे, बाकी जे मी आर्टिफिशियल फ्लावर्स ठेवलेले आहे, त्यामुळे खरंच एक पॉझिटिव्हिटी येते आणि ते ना लक्ष वेधून घेतात. आमचं टी व्ही युनिटही खूप असं काही मला वाटतं की सजवलेलं नाही आहे. फक्त एका साईडला ते लुवर्स लावलेले आहेत आणि सिम्पल असं टी व्ही युनिट आहे. पण कधी कधी सिम्प्लिसिटीसुद्धा छान दिसते. सगळं घर आवरून घेतलं आणि खरं सांगू खूप उशीर झाला होता. पण माझ्या पिल्लांनी मला शेवटी थोडीशी मदत केली. म्हटलं पूजेला खूप उशीर होतोय, तू आता पोछा करून घे, तोपर्यंत मी उंबरठा लेपन करते, कारण आज मला उंबरठा लेपन करायचंच होतं. आता पूर्वी तरी ना मला आठवतं की मी प्रत्येक गुरुवारी उंबरठा लेपन करायचे, पण आता खरं सांगू तेवढा वेळच मिळत नाही. कधीतरी गुरुवारी होतं किंवा मग अशा सणासुदीच्या दिवशीच होतं. बाकी उंबरठा लेपन केलं की त्या दिवशी ना खूप छान वाटतं. म्हणजे खरंच असं वाटतं की आता इथून आजच्या दिवशी का असे ना, किंवा यापुढे असे ना, ती पॉझिटिव्हिटीच आपल्या घरात येणार आहे. मस्त अशी पूजा झाली. खूप काही वेगळी पूजा नाही, फक्त मस्त फुलं आहेत आणि कापड वगैरे तर मी आधीच चेंज केला होता. छान अशी पूजा केली, त्यानंतर दिवाबत्ती आणि आरती झाली. आणि बघा, घर तसंही छोटं असो किंवा मोठं, जेव्हा हे सगळं होतं ना घरात, तेव्हा आपोआपच पॉझिटिव्हिटी आणि समाधान आपल्या घरात आपल्याला मिळतं. चला, आत्ता मी स्वयंपाकाच्या तयारीला लागते. आजचं पुरण ना थोडंसं ड्रायच झालं होतं, म्हणजे अशी डाळ दिसत नाही शिजल्यानंतर, पण आता डाळही दिसते. आणि अशी डाळ ना मग लहानपणी अशी वाटीत घेऊन खायची काय मजा येते. आता स्वतः बनवते तर काही खायची इच्छा राहिली नाही आहे, म्हणजे पूर्वीसारखी. पूर्वी आई नको म्हणायची, अगं नैवेद्य करायचं आहे, देवाला दाखवायचं आहे, तरीसुद्धा जबरदस्ती करून ती डाळ खायचो आम्ही तिघंही. आणि आता स्वतः करत असूनही ती खायची इच्छा होत नाही. किती हे आहे ना खरंच, म्हणजे असं वाटतं लहानपणच बरं होतं. आता पुरण जरी ड्राय झालं ना, तरी मी नेहमी विदर्भ स्टाईलमध्येच पुरणपोळी बनवते. कधी कधी माझी इच्छा होते की जी पुणेरी स्टाईल आहे ना त्या स्टाईलने बनवावी, पण नाही, मला ना पुरण असं ठस्स भरलेलं आवडतं, जसा आलू पराठा बनतो ना तसं. आणि आजचं कन्फ्युजन स्वयंपाकाच्या बाबतीतलं असं होतं की प्रत्येक वर्षी होळीचा स्वयंपाक मी हा सकाळीच बनवते, कारण मला नैवेद्याचं ताट बनवायचं असतं. पण आज काय झालं ना, अश्विनला ऑफिसला जायचं होतं, त्यामुळे माझं हे सुद्धा कन्फ्युजन होतं की आता सकाळी पूर्ण स्वयंपाक करू पुरणाचा की मग संध्याकाळी करू. म्हणजे
पण अश्विन म्हणाले की तुम्ही दोघं आहात ना घरी, त्यानंतर तुला नैवेद्य पण बनवायचं आहे, तर एक काम कर, सकाळी कर, बाकी पुरणपोळी तू माझ्यासाठी छान गरम गरम संध्याकाळी करशील. तर आता मी सगळा स्वयंपाक करून घेते. पण असं वाटतं ना की सणासुदीचा दिवस असला की सगळेजण घरी असले पाहिजे, कारण सगळं खूप छान पदार्थ बनतात, तो सुगंध आणि ती जेवणाची मजाही वेगळी असते. तर पुरण थोडंसं ड्राय झालं होतं, त्यामुळे ना पुरणपोळी थोडी फाटली, पण ठीक आहे, टेस्टला ती तशीच बनते. मला आता साखरेची पुरणपोळी नाही आवडत, गुळाचीच आवडते, जी एकदम यम्मी लागते खरंच. देवाला नैवेद्य दाखवला. आज खूप काही नाही बनलं, पण खरं सांगू मला असं ताट सजवायला खूप आवडतं. आज मेन भजीच बनली नव्हती आणि भजीशिवाय कढीची काही मजा येत नव्हती. ते झाल्यानंतर आम्ही दोघंही जेवायला बसलो. पण असं वाटतं सणासुदीच्या दिवशी की सगळेजण एकत्र बसावेत, जेवावं, कारण सगळे पदार्थ बनलेले असतात. पण ठीक आहे, आता काही ऑप्शन नव्हतं. अश्विनला आज ऑफिसला अर्जंट काम होतं, त्यामुळे जावं लागलं. आता तसाही माझा चहा लेट असतो, आज मी अजून जास्त लेट बनवला. मला वाटलं अश्विन येतील, मग दोघंजण चहा आम्ही सोबत घेऊ. थोडासा स्वयंपाक करायचा आहे, थोडासा म्हणजे फक्त भजी आणि परत पुरणाची पोळी करेल. बाकी आता सगळं आवरून तर झालंय. आरतीचं ताट काढते आणि मी पण साडी नेसायची की ड्रेस घालू. तू साडी घालून जाणार आहे तिथे? कशाला साडी का? अरे अशीच पूजा असते म्हणून. तशी तर आपण डायरेक्ट साडी, मग त्याच्यासाठी साडी डायरेक्ट. मग काय होते, साडी नको घालून. आता रियांशचं सगळ्यात फेवरेट दिवाळीपेक्षा पण काय म्हणतात आवडता सण कोणता असेल तर तो होळी. हा, दिवाळी पण आहे म्हणा, फटाक्यांमुळे दिवाळी आवडते आणि कलर्समुळे होळी आवडते. पण मी काय कलर्समुळे पिचकारी. मी खेळायला नाही येणार आहे रियांश यावेळी. का? तुला घेऊन चालणार मी, तुला यायलाच लागेल. मला फक्त कधी कधी ना याच्या प्रोटेक्शनसाठी जावं लागतं. असं वाटतं की इकडे तर कोणी कलर लावणार नाही ना, डोळ्यात तर जाणार नाही ना, हे नाही ते नाही. म्हणजे मी स्वतःही मला आवडतं खेळायला, पण माझं अर्ध्यापेक्षा जास्त लक्ष याच्यावर असतं. आत्ता तो काल पण कपडे भिजून आला होता, आत्ता पण 2 वेळा त्यांनी टी शर्ट चेंज केले, 2 वेळा पॅन्ट चेंज केला. म्हणजे सारखे कपडे बाहेर जे गेलं की भिजून यायचं आणि परत चेंज करायचं. आणि अभ्यासाचं तर कायच सांगू, म्हणजे मला आता सुट्ट्या कधी लागतील असं वाटते. सुट्ट्या झालं ना की मी ला 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 असं होईल माझं. मग आपण पिझ्झा पार्टी करूया. पहिले तेवढा अभ्यास तर केला पाहिजे. चल मग मी खेळायला जाते. जा, हे बघ लवकर या, मी येणार आहे. मग मी येईपर्यंत मला भिजलेला नाही दिसला पाहिजे, आता लक्षात ठेव, ठीक आहे? आणि आणखी एक गोष्ट, माझा ना दुपारचा वेळ इतका वाया गेला. काय झालं, माझी सगळी कामं केली, माझं काही मोबाईलकडे लक्ष नव्हतं. आता एकावर एक व्हिडिओज शूट करणं चालू राहतं, कधी कधी स्पेस कमी पडते. म्हणजे व्हिडिओ चालू असताना मग मध्येच थांबून ना स्पेस कमी करावी लागते. तर मी घाईघाईत स्पेस थोडी रिकामी केली आणि सगळं झाल्यानंतर, जेवण वगैरे झाल्यानंतर, जेव्हा मी मोबाईल घेतला आणि आपलं सारखं चालू असतं यूट्यूब ओपन करणं किंवा यूट्यूब स्टुडिओ ओपन करणं, तर माझं ते ओपनच होत नव्हतं. माझ्या तिन्ही अकाउंटला काय आलं, अकाउंट ॲक्शन रिक्वायर्ड असा मेसेज आला आणि मी जाम घाबरले. म्हणजे काहीच ओपन होत नव्हतं. मला वाटलं की काय झालं आहे, म्हणजे डिलीट तर झालं नाही ना, किंवा असं काही तर झालं नाही ना. आणि त्यात याचे सजेशन होते, मम्मा असं झालं असेल तर, मम्मा तसं झालं असेल तर, डिलीट तर नाही झालं असेल ना. आणि त्यात माझा खूप वेळ गेला, कारण मला पहिलं तर समजलं नाही की असं का झालं. ॲक्च्युली ते गुगल प्ले सर्व्हिसचा डेटा मी पूर्ण क्लिअर केला होता, त्यामुळे ते अकाउंट नीड्स ॲक्शन किंवा अकाउंट नीड रिक्वायर्ड ॲक्शन असं काहीतरी तो मेसेज आलेला आणि दोन्ही ओपनच होत नव्हतं, जी मला सारखं ओपन करून बघायची सवय आहे. पण थोडा वेळ घेतला, थोडंसं सर्च केलं आणि ते परत रिकवर केलं, तर आता सगळं व्यवस्थित आहे. पण एक असतं ना की लगेच आपल्याला ना सगळ्यात पहिले आपल्या डोक्यात निगेटिव्हचा विचार येतो. तो कुणीच काढू शकणार नाही की काही अकाउंट आता आपल्याला मिळेल का नाही मिळेल का. एवढ्या वर्षांची मेहनत आहे, आत्ता कुठे थोडंसं म्हणजे जरा व्हायला लागलं आहे, अजून तेवढं पण नाही, पण तरी म्हणजे ठीकठाक व्हायला लागलं आहे. तर ती सगळी भीती होती, म्हणून मी काहीच केलं नाही दुपारच्या वेळी. दुपारचा माझा खूप वेळ त्यात गेला. पण असं, आता चहा घेते, आरतीचं ताट काढते आणि साडी नेसायची की ड्रेस घालू हे तुम्हाला मी तयार झाल्यावरच दिसेल. चल.
आरतीचं ताट काढून घेतलं आणि साडीच नेसली. पण या साडीचं काय सांगू, म्हणजे एवढा उशीर लागला ना. आणि इथे ज्या प्लेट्स आहेत ना त्या खूप अशा जाड जाड वाटत होत्या, असं पोट निघाल्यासारखं वाटत होतं. सो साडी काढू आणि ड्रेस घालू का असे माझ्या मनात विचार आला. पण म्हटलं नको, होळीला ना बऱ्याच जणी साड्याच नेसतात, म्हटलं जाऊ दे. ब्लाऊजही यावरचं नाही आहे. आता ते काय झालं ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. पण आता मी छान तयार झाली आणि चला आता होळीची पूजा करायला आलो. थोड्या वेळ गप्पा गोष्टी झाल्या, त्यानंतर मस्त आता हे सगळं चालू आहे. आणि लगेचच ना पूजाही करून घेतली. त्यानंतर इतकं जास्त ते गरम होऊन जातं बघा. सगळ्याजणी पूजेला लागल्या, कारण त्यानंतर मग किमान अर्धा तास तरी त्याच्या जवळ जाताही येत नाही, एवढ्या गरम वाफा लागतात. होलिका दहन म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय. शेवटी कथा असं सांगते की अहंकार, मत्सर, द्वेष हे सगळं जळून जातात. त्यामुळे होळी पेटतानाही आपल्या मनातल्या सगळ्या निगेटिव्ह भावना त्या अग्नीला अर्पण करायच्या आणि नवीन सुरुवात करायची. जशी होळीमध्ये होलिकेचा अहंकार कसा जळून गेला, तशीच आपल्या मनातली भीती, राग, द्वेष या अग्नीमध्ये सगळं अर्पण करायचं. आणि हे जे रिच्युअल्स आहेत ना ते खरंच आपल्याला पॉझिटिव्हिटी देतात, एक नवीन ऊर्जा देतात. हे फक्त लाकूड जळत नाही आहे, तर हे आपल्या मनातलं राग, मत्सर, नकारात्मक विचारही जाळून टाकतात. आणि हेच म्हणून मी पूजा केली की या राखेतून मला नवीन सकारात्मक ऊर्जा दे, नवी ऊर्जा दे आणि नव्या सुरुवातीचं बळ दे. एवढे साड्या नेसून तयार होऊन आल्यानंतर म्हटलं फोटो सेशन तर झालंच पाहिजे. तर मस्त असे छान छान फोटोजही काढून झाले. असं मम्मासारखंच लाव ना. तू लाव मला आता. रियाज दादाला लावायचा. घे तू पण लाव तिला. उद्या येशील ना खेळायला. हॅपी होली. हॅपी होली. थांबते का आता मग. थांबते बस, फक्त गुलाल लावायला झाली. थांब आता जेवून जा मग. म्हटलं रोहितला जा घ्यायचं तर आई घेऊन दे. मग आई म्हणे आता जेवून जा. मग आई म्हणे तू घेऊन जा. काय जेवते का थांब. पटकन चेंज केलं, बॅक टू आपला नॉर्मल गेटअपवर आली. आणि खाली ना मी गुलाल लावला होता सगळ्यांना. रेणुका घरी गेल्यानंतर ते ऋत्विकाला दिसलं आणि तुला लावला, मला का लावला नाही म्हणून स्पेशली ती गुलाल लावण्यासाठी आली होती. आता रियांशला लागली होती भूक. सकाळचा जो राईस होता त्याला मी तडका दिला. आता चपात्या बनवते आणि पुरणपोळ्या बनवते, बाकी काही बनवणार नाही आहे. कारण परत खूप उशीर झाला होता आणि परत मग असं एवढं काही हेवी खायचं नव्हतं. चला आता पटकन स्वयंपाक करून घेते, सगळं आवरून घेते आणि नंतर बोलते. सकाळी एवढं सगळं छान मी आवरलं होतं. तिकडे तर काही पसारा नाही आहे, हा सगळा संध्याकाळचा पसारा आहे. आता एवढं सगळं ना हे जे दिसतंय काढलेलं, दुसऱ्या साड्या, ब्लाऊज, सगळे बॉक्स पण काढले होते. सगळे नाही, जे साड्यांचे आहेत ते. मला ना यावर गोल्डन कलरचं ब्लाऊज हवं होतं. माझ्याकडे आहे एक जुनं, थोडा प्रिंटवाला आहे, खूप जुनं आहे, पण ते झालं असतं याच्यावर मॅच. मी काहीतरी दुसरंच यावर ब्लाऊज घातलेलं, ऑरेंज कलर टाईपमध्ये होतं. थोडंसं गोल्डनच दिसतंय, पण मला वाटतं की आता मला लवकर ब्लाऊज ऑर्डर करायची गरज आहे. प्लेन असं गोल्डन आणि बाकीचे असे थोडे मल्टी कलरमध्ये. आणि आता तिकडचं तर सगळं आवरून झालं आहे. आता हे आवरते आणि मला खाली जायचं आहे. खाली याच्यासाठी की थोडासा वॉक पण करून घेईल. आणि मी ना होळीची ती राख किंवा अंगारा आहे ना ती थोडासा, आता तर लावतेच मी, पण थोडासा ना मी घरी पण आणून ठेवत असते. म्हणजे वर्षभर मला जर वाटलं कधी असं तर मी तो अंगारा लावत असते. तर त्याच्यासाठी खाली जाते. की चला आजचा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि परत एकदा सगळ्यांना होळीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. चला बाय.